अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाओ आणि ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे, कारण 20 मार्चला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनाची प्रत्येक स्वामी भक्त खूप आतुरतेने वाट पाहत असतो. बघा, ज्यावेळेस आपले जे काही सणवार असतात, दिवाळी असते, दसरा असतो, जे काही आपले सण असतात त्याची कशी आपण आतुरतेने वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाचीही तितक्याच आतुरतेने आपण वाट पाहत असतो, कारण तो आपल्या स्वामी महाराजाचा प्रकट दिवस असतो. बघा, स्वामी महाराजाचा हा जन्म झालेला नाही, तर स्वामी महाराज हे प्रकट झालेले आहेत, म्हणून त्यांचा प्रकट दिन हा साजरा केला जातो. मग आपण स्वामी महाराजांचा प्रकट खूप उत्साहाने साजरा करण्यासाठी खूप काही आपण विचार केलेला असतो, की स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी मी हे करणार, स्वामी महाराजांच्या प्रकट दिवशी मी ते करणार. पण बघा, स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी खूप सारी सजावट करण्यापेक्षा, खूप शो करण्यापेक्षा स्वामी महाराजांना नेमकं काय आवडतं, स्वामी महाराजांना नेमकं काय पाहिजे, त्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर स्वामी महाराजांना त्या गोष्टी खूप आवडतील आणि आपली केलेली सेवा, आपली केलेली पूजा ही स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचेल. बघा, प्रकट दिन म्हणजे एक उत्सव नाही, तर तो दिवस म्हणजे आपल्या जीवनात स्वामींना पुन्हा एकदा आमंत्रण देण्याचा दिवस असतो. आपल्या घरात, आपल्या मनात, आपल्या कर्मात स्वामींची स्थापना करण्याचा दिवस असतो. तर बघा, मग हा दिवस आपल्यासाठी किती स्पेशल आहे बरं, कारण स्वामी महाराजांना आपण स्वामी महाराजांचा हा प्रकट दिन अशा प्रकारे साजरा करणार आहोत. तर दिंडोरी प्रणीत केंद्रानुसार प्रकट दिन हा एक दिवसाचा कार्यक्रम नसून तो एक संकल्प असतो, एक नवीन सुरुवात असते आपल्या आयुष्याची. बघा, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापासूनच तुम्ही ज्या काही स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या आहेत त्या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकतात. स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे, किंवा आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सुखासाठी स्वामी महाराजांची सेवा ही आवर्जून करा आणि स्वामी महाराजांचं स्थान आपल्या घरामध्ये ठेवा. स्वामी महाराजांची स्थापना या दिवशी आवर्जून तुम्ही तुमच्या घरात करा. बघा, स्वामी महाराजांची मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर आवर्जून तुम्ही या दिवशी स्वामी महाराजांची स्थापना तुमच्या घरात करा. बघा, ज्या घरात स्वामी महाराज आहेत त्या घरात कधीच कशाची कमी पडणार नाही. सुख दुःख हा ऊन सावलीचा खेळ आहे, हे कालचक्र नेहमी फिरतच राहत असतं. पण ज्या घरात स्वामी माऊली आहेत, ज्या घरात दत्त महाराज आहेत, त्या घरात कोणतीही वाईट शक्ती, वाईट बाधा ही खूप काळ टिकत नाही. आणि स्वामी महाराज आहेत आपल्या घरात, मग आपल्या जीवनात जे काही अडचणी, संकट आहेत तर त्याला सामना करण्याची ताकद ही स्वामी महाराज प्रत्यक्ष देतात आणि त्याच्यातून बाहेर काढण्याची सुद्धा ताकद स्वामी महाराज प्रत्यक्ष त्या संकटातून, अडचणीतून आपल्याला बाहेर काढत असतात. तर आज स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला काय सेवा करायची आहे, काय पूजा करायची आहे, काय उपाय करायचे आहेत, आणि या दिवशी तुम्ही आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाही. तर जाणून घेऊया ती कोणती सेवा आहे, कशाप्रकारे आपल्याला स्वामी महाराजांची पूजा करायची आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. बघा, आता प्रकट दिना दिवशी आता बऱ्याच ताईंच्या 21 दिवसाच्या सेवा चालू आहेत, कुणाच्या 11 दिवसाच्या आहेत, कुणाच्या 7 दिवसाच्या आहेत, कोणी काहीच जमलं नाही तर प्रकट दिना दिवशी पण सेवा करणार आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रकट दिना दिवशी, स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी लवकर तुम्हाला उठायचं आहे. सर्व काही घराची साफसफाई सर्व काही तुम्हाला करून घ्यायची आहे. घरातील जाळं जळमटं सर्व काही काढून तुम्हाला घर एक स्वच्छ करायचं आहे, कारण स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी महाराजांचा आपल्या घरात आगमन आपल्याला करायचं आहे. मग स्वामी महाराजांच्या आगमनासाठी आपलं घरही तितकंच स्वच्छ, आपलं मनही तितकंच स्वच्छ, पवित्र असायला पाहिजे. तर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. मग तुमच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती असेल
किंवा फोटो असेल तर तुम्हाला छान अशा प्रकारे पंचोपचारी पद्धतीने स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर तुम्ही गंगाजलने किंवा गुलाबजलने स्वच्छ पुसून घेऊ शकतात. मूर्ती असेल तर मूर्ती एका तामणात ठेवा. सर्वात आधी ताम्हण घ्या, त्याला अष्टगंध लावा तामणात. नंतर त्याच्यात मूर्ती ठेवा. स्वामी महाराजांच्या मूर्तीलाही अष्टगंध लावा आणि नंतर तुम्हाला स्वामी महाराजांच्या पंचोपचारी पद्धतीने छान असा अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करताना तुम्ही दह्याचा करा, दुधाचा करा किंवा साखरेचा करा किंवा पंचामृताचा करा किंवा हे काहीच अवेलेबल नसेल तुमच्याकडं तर फक्त पाण्याचा सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात. आता अभिषेक करताना कोणत्या सेवा म्हणायच्या आहेत तर बघा, ह्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर या सर्व सेवा तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये स्वामी महाराजांची जी नित्यसेवेची पुस्तिका आहे, म्हणजे सर्व ग्रंथ जे श्रोत मंत्र आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ही सेवा मिळून जाईल. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांच्या अभिषेक करताना गळती असेल तर गळती लावा किंवा चमच्याने करू शकतात. तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे, 1 वेळेस स्त्री सूक्त म्हणायचं आहे. फलश्रुती म्हणताना हात जोडायचे आहेत. नंतर 1 वेळेस पवमान सूक्त म्हणायचं आहे. रामरक्षा म्हणायची, 1 ते 9 ओवीपर्यंत रामरक्षा तुम्हाला म्हणायची आहे. आणि अभिषेक अशा प्रकारे तुम्हाला हे मंत्र म्हणून अभिषेक करायचा आहे. आता ज्यांना शक्य नाही, नित्यसेवेची पुस्तिका आमच्याकडे नाही, मग आम्ही अभिषेक कसा करावा, तर तुम्ही यूट्यूबला लावून हे मंत्र यूट्यूबला लावून द्या किंवा शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जाप करून सुद्धा अभिषेक तुम्ही करू शकतात. मग अभिषेक झाल्यानंतर आता तुम्हाला जर देवघरातच स्वामी महाराजांची पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही तिथेच करू शकतात. जर तुम्हाला सेपरेट चौरंग ठेवून जर पूजा मांडणी करायची असेल तर छोटा चौरंग घ्या, त्यावर लाल रंगाचं ब्लाऊज पीस अंथरा, त्याच्यावर तुम्हाला सर्वात आधी कलश स्थापना करायची. थोडे गहू घ्या, गव्हावर तुम्हाला कलश स्थापना करा, त्याच्यात पाणी घ्या कलशामध्ये, त्याच्यात सुपारी, अक्षदा, हळदी कुंकू, फूल, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. नंतर त्याच्यावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे, विड्याची पानं तुम्हाला बाजूला लावायची आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला कलश स्थापना करायची आहे. म्हणजेच कलश स्थापना झाली की नंतर तुम्हाला बाजूलाच, कलशाच्या बाजूलाच तुम्हाला गणपती बाप्पाचीही स्थापना करायची. आता गणपतीच्या बाप्पाची मूर्ती तुम्ही घेऊ शकतात किंवा सुपारी घेऊ शकतात. खाली तांदूळ टाका आणि त्याच्यावर तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. आता ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं म्हणून गणपतीची स्थापना करा. हळदी कुंकू वाहा, गणपती बाप्पांना दुर्वा वाहा, लाल रंगाचं फूल वाहा आणि नंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. अशा प्रकारे ही गणपतीची पूजा झाली. नंतर कलशाची वरुण देवाची तुम्हाला पूजा करायची आहे, त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे. नंतर मग तुम्हाला स्वामी महाराजांचा फोटो असेल तर फोटो ठेवा, मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना करायची आहे. छान असं स्वामी महाराजांना ही नाद लावायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे. स्वामी महाराजांची वस्त्र असतील तर स्वामी महाराजांना वस्त्र घालायचे आहेत. स्वामी महाराजांचे आवडतं फूल तुम्हाला स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे. चाफ्याचं फूल स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे. पिवळ्या रंगाची फुलं स्वामी महाराजांना तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि नंतर छान अशी सजावट तुम्हाला करायची आहे. बघा, पूर्ण सजावटच करावी का, खूप सारी सजावटच करावी लागते का, तर असं काही नाही. स्वामी महाराजांना तुम्ही किती सजावट केली यापेक्षा तुम्ही किती अंतःकरणातून श्रद्धा ठेवून ही पूजा केलेली आहे, किती मनापासून तुम्ही ही पूजा केलेली आहे आणि किती भक्तीने तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करतात, भक्ती करतात, याला महत्त्व असतं. मग तुम्ही साधी सोपी जरी पूजा स्वामी महाराजांची केली तरी पण स्वामी महाराजांना चालते. पण ज्याची त्याची इच्छा असते खूप स्वामी महाराजांची सजावट करण्याची, तर त्यांनी आवर्जून अशा प्रकारे स्वामी महाराजांची पूजा करू शकतात. तुपाचा दिवा लावा. ही सर्व सेवा करण्याआधीच तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा. छान अशा प्रकारे धूप उदबत्त्या लावा आणि इतका स्वामी महाराजांसमोर इतकी छान असे उदबत्ती धूप लावून सर्वकडं त्याचा वास दरवळला पाहिजे. सर्व घरात एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं पाहिजे. सगळीकडे आनंदही आनंद असा आपल्याला स्वामी महाराजांची सजावट करायची आहे. आणि सगळ्यात मेन येतो पॉईंट म्हणजे स्वामी महाराजांचा सर्वात आवडता नैवेद्य. तर बघा, स्वामी महाराजांचा सर्वात आवडता नैवेद्य कोणता, तर हा बऱ्याच ताईंना दादांना स्वामी महाराजांच्या सगळ्यात आवडतं पदार्थ कोणता
कोणता आहे तो सर्वांनाच माहीत आहे. तर या दिवशी आवर्जून स्वामी महाराजांची आवडती पुरणपोळी आणि बेसनाचे लाडू तुम्हाला आवर्जून करायचे आहेत. कारण हा बेसनाचे लाडू आणि पुरणपोळी ही स्वामी महाराजांना खूप आवडते. तर त्या दिवशी नैवेद्यासाठी आवर्जून हा पदार्थ तुम्ही घरी नक्की बनवा. त्याचबरोबर स्वामी महाराजांची छान अशी तुम्हाला ही सजावट झाल्यानंतर आवर्जून त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायला विसरायचं नाही. तुम्हाला एवढ्या दिवस 21 दिवसामध्ये स्वामी महाराजांची कोणतीच सेवा करायला जमली नाही ना, तरी नेमकं स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तरी वेळात वेळ काढून 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. 11 वेळेस तारक मंत्र म्हणा आणि 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण तर तुम्ही या दिवशी नक्कीच करा. आणि जर काही यापैकी जर काही शक्यच नसेल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी हा नामस्मरण स्वामी महाराजांचा मंत्र जाप आवर्जून करा. नंतर तुम्ही घराजवळ केंद्र असेल, दत्त मंदिर असेल तर तिथे जावा, तिथे दानधर्म करा. गरजूंना दानधर्म करा किंवा दानपेटीमध्ये यथाशक्तीनुसार तुमच्या दक्षिणा तुम्ही देऊ शकतात. त्याचबरोबर नंतर ही सर्व काही सेवा झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची छान अशी आरती करायची आहे. सर्वात आधी गणपती बाप्पाची आरती करा, नंतर स्वामी महाराजांची करा, नंतर दत्त महाराजांची करा, नंतर आपल्या कुलदेवीची आरती करा. अशा 4 आरत्या तुम्हाला करायच्या आहेत. नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर मग तुम्हाला केंद्रामध्ये जावा किंवा घरामध्ये लहान मुलं तुम्हाला जेवू घालायची असतील तर लहान मुलं जेवू घाला किंवा जोडपं जेवू घालायचं असेल तर जोडपं जेवू घाला. तुमची इच्छा असेल तर काहीही गोडाधोडाचा नैवेद्य बनवून तुम्ही लहान मुलंसुद्धा जेवू घालू शकतात. किंवा या दिवशी होईल तितकं तुम्ही दानधर्म करा. केंद्रामध्ये जा, केंद्रामध्ये पेढे वाटा, केळी वाटा, पिवळ्या रंगाचा पदार्थ वाटा किंवा जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना दानधर्म करा, वस्त्र दान करा. अशा प्रकारे होईल तितकी सेवा तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी करायची आहे. बघा, आवर्जून तुम्ही या सेवा आणि हा स्वामी महाराजांचा आवडता नैवेद्य नक्कीच करा. तर अशा प्रकारे छान असा आपल्याला स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरी करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.